नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 4 प्रमुख संशयित आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेनन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आज नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तपासासाठी दिलेल्या पोलीस कोठडीमध्ये डिजिटल पुरावे, जबाब आणि कथित नेटवर्कच्या धाग्यांची चौकशी सुरू होती। आरोपींना पुढच्या तपासासाठी पुन्हा पोलीस कोठडी मिळते का की न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचं लक्ष लागलं। सविस्तर याबद्दलची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आज या 4 प्रमुख संशयित आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे। नेमका आज काय निर्णय होऊ शकतो? कल्याणी, या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल होते आणि वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये या आरोपींना पोलीस कोठडी हे मिळाली होती। त्या सगळ्या संदर्भात नाशिक एकूणच एसआयटी कडनं चौकशी केली जात आहे। धर्मांतर प्रकरणी या 4 जे संशयित आरोपी आहेत त्यांना आणखीन एकदा 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली होती। आज ही पोलीस कोठडी संपत आहे, त्यामुळे या 4ही संशयित आरोपींना आज आणखीन एकदा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे। मागच्या काही दिवसांपासून जेव्हा हे सगळे आरोपी पोलीस कोठडीमध्ये होते, काही महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते। पण आज हे पोलीस कोठडी संपत असल्याने या 4ही संशयितांना आणखीन एकदा आज न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि त्यामुळे नेमकं न्यायालयामध्ये आज काय सुनावणी होतो, काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, या सगळ्या आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।